सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर 15 एप्रिलला 100% पीक विमा इथं जमा होणार आहे। तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे व या जिल्ह्यांमधील शेतकरी बगैरे शेतकरी वगळण्यात आलेले आहे। तर या शेतकऱ्यांना 15 तारखेपर्यंत जे की 15 एप्रिलपर्यंत पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला जे इथे काय डेट दाखवण्यात आलेली आहे, जे की शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर या शेतकऱ्यांना पीक विमा 15 एप्रिलपर्यंत जे काही यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, तर त्यांची जी काही यादी आहे ती सुद्धा इथं आलेली आहे। तर जे काही पहिला टप्प्यातील 15 एप्रिलपासून रक्कम खात्यात जमा होण्यास इथं सुरुवात होणार आहे व रब्बी पिकाचे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, तर त्यांनी जर तक्रार नोंदवली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्या। त्यानंतरच तुम्हाला इथं पीक विम्याची जे काही रक्कम आहे ती तुमच्या थेट बँक खात्यात इथं जमा होईल, जे की तुम्ही पीक विमा भरता वेळेस जे की दिलं होतं बँकेचं पासबुक। त्यानंतर जे काही खरीप पीक विमा आहे, तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आधी काही मिळालेला नाही, तर तुम्ही घरबसल्या स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन, कापूस, तूर, त्याचप्रमाणे रब्बी पीक विमा म्हणजे गहू, हरभरा, ज्वारी यासाठी तुम्हाला पीक विमा कोणत्या तारखेला व किती पीक विमा इथं मंजूर झालेला आहे व तुमचं नुकसानीचं जे काही क्षेत्र आहे सर्वे केल्यानंतर किती टाकलेलं आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता। त्यानंतर जे काही इथं 2023च्या पिकाची जे काही रक्कम तालुक्यावीस 22,524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 एप्रिलपर्यंत जे काही उर्वरित जे काही रक्कम राहिलेली आहे, तर असे जे काही उर्वरित बाकीचे जे काही शेतकरी आहेत, तर 2.25 लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा अधिक रखडलेलाच आहे। तर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांचा पीक विमा इथं रखडलेला आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे, तर ते जिल्हेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर त्यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, नांदेड, तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे। व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे, त्यावरती लाईव्ह व्हिडिओज मी कालच अपलोड केलेला आहे। तर ते तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला किती क्लेम झालेला आहे व तुमच्या कोणत्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे। अधिक माहितीसाठी व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।